श्री महालक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा, नेहमी आपणास लक्ष्मी प्राप्ती व्हावी. श्री महालक्ष्मी व्रताचे भाग्य आपल्याला नेहमी लाभो. घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी नीतू, सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी इथं सकाळी लवकर उठले होते आणि घरापुढं थोडंसं अंगण आहे, त्यामध्ये पाणी मारलं तर चांगला फोपाटा चोपून बसला बरं का. आणि गार पण तेवढंच लागत होतं. पण जे मी पाणी मारित होते ना, ते बोरिंगचं पाणी मात्र गरम होतं. आता मी पाणी मारून घेतलंय, मी त्याला सुकून देणार आहे आणि नंतर मी सडा टाकणार आहे. आता याची एंट्री तर झालीच पाहिजे पेटुकल्याची. अंगणात एक तुळस आहे, खूप मोठी अशी बहरदार झालेली. आपण जेवढी कुंडीत लावतो ना, ती एवढी चांगली होत नाही. ही इतकी मोठी झाली ना, लय सुंदर वाटते. आणि पुढं आहे म्हणजे अंगणात आहे एक ठिकाणी. आता मी इथं आहे ना, हे सुकलं होतं तर मी ते पिवळा कलर भेटतो ना, तर मारून घेतला होता. तर इतकं सुंदर वाटत होतं. आता हे लय लवकर मारलं होतं, नंतर थोडंसं ऊन पडून दिल्यावर मग मी ते सुकलं. किती सुंदर वाटते पहा, अंगण किती छान झालं. आणि यानंतर मी रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढल्यानंतर तर खरी शोभा आली अंगणाला. आता इथं मी रांगोळी काढून घेतली बरं का. अशा ठिकाणी रांगोळी काढायची म्हणलं ना, तर रांगोळी खूप जास्त लागते. कारण तो सरफेस खालचा प्लेन नसतो. आपलं फरशीवर काढायचं म्हणलं वरची वर राहतं. पण ही रांगोळी काढताना मग जिथं खड्डा असेल त्या खड्ड्यात पूर्ण खड्डा भरून मग निघती. म्हणजे खूप लागती याला रांगोळी. पण अंगण खूप सुंदर दिसतं बरं का, रांगोळीशिवाय शोभा येत नाही. तर माझ्याकडं कायम राहती बरं का रांगोळी काढलेली, कायमस्वरूपी काढत असते. आणि मग तो आतला जो पोर्च होता तो पण साफसफाई करून घेतली. मग आता इथून पुढं माझी पूजेची तयारी सुरू होणार. आता सर्वात प्रथम आधी मी काय केलं, उंबऱ्याचं हळदी लेपन करून घेतलं. उंबऱ्याची पूजा केली. पुन्हा उंबऱ्याभोवती रांगोळी काढून घेतली. दिवे लावून घेतले. आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली पूजा. पण आधी मी उंबऱ्याची पूजा करत असते. नंतर म्हणजे अंगणातून सुरुवात करायची आधी. अंगण, मग उंबरा, तुळस आणि मग आतली पूजा. कायमचं माझं असं ठरलेलं असतं. संध्याकाळची पण पूजा करताना आधी तुळशीला पहिला दिवा लावायचा आणि मग आतला दिवा. आतला दिवा ते चालूच राहतो आपला कंटिन्यू. पण धूप अगरबत्ती लावायची म्हटलं ना, तर पहिला तुळशीला लावायचा. आता इथं माझं हळदीचं लेपन, उंबरठ्याची पूजा पूर्ण झालेली आहे. आज शेवटचा गुरुवार आहे आणि आज उद्यापन आहे. आणि मार्गशीर्ष महिन्याचं समजायचं हे गुरुवारचे व्रत आहे. उद्यापनाचे नियम काय असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढं. मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार व्रताचे उद्यापन करताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मनात पूर्व विश्वास आणि श्रद्धा असणे आवश्यक असतं. या दिवशी तुम्ही कुणालाही वाईट बोलू नका. मुखातून अपशब्द काढायचा नसतो आणि देवीच्या नामाचे दिवसभर स्मरण करायचे असते. आपल्या घरात पूर्ण स्वच्छता या दिवशी राखायची. गरिबांना भोजन आपल्या क्षमतेनुसार दान करावे असे शास्त्रात सांगितले जातात. स्वच्छ धुतलेली साडी परिधान करावी. सुवासिनींनी साज शृंगार करत देवाची पूजा करावी. आपल्या घरी असलेल्या सुवासिनींना मान द्यावा. त्यांना देवीचे स्वरूप मानून पूजावे आणि प्रसन्न मनाने देवीची पूजा केल्यास व्रताचे संपूर्ण फळ मिळते. इथं पोर्चमध्ये पण तुळशी वृंदावन आहे, त्याची पण पूजा करून घेतली मी तुळशीची. तिथं रांगोळी काढली तुळशी वृंदाभोवती
दिवा लावला आणि पूजा करून घेतली. आता अशी बाहेरचं माझं सगळं पूर्ण झालं, पण वेळ लागतो बरं का, बराच वेळ जातो, पण प्रसन्न पण तेवढंच वाटतं. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी महालक्ष्मी दर गुरुवारी चौरंगावर पूजा मांडून कथा वाचून पूजा केली जाते. तसंच गुरुवारी व्रत केले जाते, देवीला नैवेद्य दाखवून आरती केली जाते. तसेच शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करून विधीपूर्वक सांगता केली जाते. तशीच मांडावी, कथा वाचावी, देवीला शृंगार अर्पण करावा, विधीपूर्वक सर्व पूजा करावी. त्यानंतर पूजेचे उद्यापन हे सायंकाळी करण्याची पद्धत आहे. असं म्हणतात की देवी लक्ष्मी सायंकाळी आपल्या घरात येते, त्यामुळे सायंकाळी घराची स्वच्छता करावी, घरात धूप दीप अगरबत्ती लावावी, घरात रांगोळी घालावी. त्यानंतर सुहासिनींना आपल्या घरी बोलावे. यामध्ये तुम्ही आपल्या क्षमतेनुसार 1, 3, 5, 7, 11 अशा प्रकारे सुहासिनी बोलू शकता. त्यांना हळदी कुंकू लावून यावेळी देवीचे स्वरूप मानून त्यांना नमस्कार करावा. त्यांना कथेचे पुस्तक आणि केळी प्रसाद म्हणून द्यावा. सर्वात शेवटी त्यांच्या पाया पडून आनंदाने सुहासिनींना निरोप द्यावा. आता कोणी ज्या सुवासिनी येतात त्यांना गजरे, शृंगाराचे सामान, कोणी खणा नारळाची ओटी भरतात, तर कधी सुवासिनींना जीव घालतात. आता हे शेवटी सर्व गोष्टी ना तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करू शकतात. तसं तर एक सुवासिनीला जरी घरी बोलवलं तरी देखील तुमची पूजा आणि उद्यापन संपन्न होऊ शकते. आता इथं प्रसादासाठी मला शेवयाची खीर बनवायची होती, तर मी तूप घेतलं होतं आधी आणि त्यामध्ये शेवया चांगल्या परतून घेतल्यात लालसर होईपर्यंत. वरून थोडेसे ड्रायफ्रूट टाकले होते आणि त्या आवडीनुसार तुम्ही चारोळ्या, काजू बदाम असं घेऊ शकता. मी त्या शेवयामध्येच परतून घेतलं होतं आणि वरून दूध टाकलं. वरून दूध घातलं, जवळजवळ 1 लिटर दूध दूध घातलं आणि 1 वाटी साखर टाकली. म्हणजे 1 लिटरला 1 वाटी साखर टाकली. ते तुम्ही आवडीनुसार कमी जादा करू शकतात. कुणाला गोड आवडत असलं तर गोड जास्त टाकायचं, नसेल तर मग कमी साखर टाकायची. थोडीशी मी त्याला उकळी येऊन दिली. चांगली उकळी येऊस तर ती चांगली फुगती आणि त्यानंतर मी विलायची टाकली याच्यात. थोडीशी साखर आणि विलायची यामध्ये बारीक होती ना मिक्सरला, तर टाकून घेतली. इथे झटपट तयार झाली शेवयाची खीर. कमी वेळेत आणि पटकन होती. गोडाचा पदार्थ तयार होतो. आणि त्याच्याबरोबरच मी बटाट्याची चटणी केली होती, बॉईल बटाटा करून, ती पण इथं करून घेतली मी. आणि याच्यासोबत पुरी बनवल्या होत्या. म्हणजे असा मी प्रसाद बनवला होता महालक्ष्मीसाठी. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनासाठी महत्त्वाचा दिवस असतो. ज्या दिवशी आर्थिक स्थैर्य, सुख समृद्धी आणि मानसिक शांतीसाठी देवीची पूजा केली जाते आणि व्रत पूर्ण केलं जातं. आणि उद्यापन केल्यास महालक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात स्थायी स्वरूपात सुख समृद्धी व धनधान्य नांदतं. आता मी पूजा करून घेतली सगळी. बाहेर पण दिवा अगरबत्त्या लावून घेतल्या आणि देवीला पण प्रसाद ठेवला आणि घाई गडबडीत सगळं आवरून घेतलं. आणि शेवटी म्हणतात ना, एखादी ती गंमत होती तसं. मंदिरालाच एक ड्रॉवर आहे बरं का, आणि त्यामध्ये व्रत कथेची पुस्तकं ठेवली होती. पूजा मांडताना लक्षात आलंच नाही की ती काढून घ्यावी म्हणून. आधी गडबडीत वेळेत सगळं करून घेतलं आणि शेवटी धावपळ झाली. परत एकदा नवीन व्रत कथेची पुस्तकं आणली आणि मग शेवटी उद्यापन पार पडलं. असं पण होतं बरं का गडबडीत. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटद्वारे सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना श्री